एक दोन दिवसच चालेल असं वाटणारं इराण इस्रायल अमेरिका युद्ध आज 17व्या दिवशीही सुरू आहे. फक्त सुरूच नाही तर ते आक्रमक टप्प्यात पोहोचलंय आणि त्याचे भीषण परिणाम जगावरती होत आहेत. त्यावरून देशाचं राजकारण समाजकारणही ढवळून निघतंय. या सगळ्यावरती आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झिरो आवर. 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवरती हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांमध्ये इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी अमेरिकेसह इस्रायलनंही युद्ध अवघ्या काही तासांमध्ये संपेल असा दावा केला होता. ट्रम्प यांनी तर युद्ध जिंकल्याचंही नंतर जाहीर करून टाकलं. पण शेवटी ते ट्रम्प आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यांना त्यांच्या देशातही कोणी मान्य केलं नाही, कारण इराण काही मागे हटायला तयार नाही हे स्पष्ट दिसत होतं. युद्धभूमीवर आजही जो रणसंग्राम सुरू आहे त्याबद्दल मी सांगतेच, पण सुरुवात करूया देशातल्या परिणामांनी. पहिला आणि सर्वात मोठा परिणाम गॅस सिलेंडर तुटवड्याचा. युद्धाचे पहिले 7-8 दिवस आपल्यासाठी तसे शांत होते, पण सरकारनं व्यावसायिक सिलेंडर्स पुरवठा बंद केला आणि हाहाकार उडाला. सर्वसामान्यांनी पॅनिक बाईंग सुरू केलं. जिथं आधी दिवसाला 65 लाख सिलेंडरचा पुरवठा व्हायचा, तोच पुरवठा 50 लाखांवरती आल्याचं मंत्रालयाने सांगितलं. पण बुकिंग्स 89 लाखांवरती पोहोचली आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये त्यामुळेच रांगा प्रचंड वाढलेल्या दिसत आहेत. याच अभूतपूर्व परिस्थितीवरनं राजकारणही सातत्याने जोरदार तापलेलं दिसतंय. राज्याचं अधिवेशन असो किंवा केंद्राचं, दोन्ही ठिकाणी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरनं जोरदार गदारोळ सुरू झालाय. हे सगळं सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला एक आवाहन केलंय, ते आधी पाहूयात. माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्यात तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे. जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया. फक्त सुप्रिया सुळेच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून सगळेच विरोधी पक्षातले नेते आता सर्वपक्षीय बैठकीची मागणी करतायत. आणि त्यावरच आहे आजचा आपला पहिला प्रश्न. हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, देशातील गॅस तुटवड्यावर संसदेत चर्चा व्हावी. सुप्रिया सुळेंची मागणी पटते का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. देशामध्ये गॅस सिलेंडर्सच्या रांगा आणि संसदेपासून विधिमंडळापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप. गेले काही दिवस रोज दिसणारं हेच चित्र आजही पाहायला मिळालं. 12 मार्चला देशामध्ये एका दिवसामध्ये 89 लाख घरगुती गॅस सिलेंडर्सचं बुकिंग झालं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये 50 लाखांवरच सिलेंडर्सचा पुरवठा शक्य होतोय. पण सरकारनं देशांतर्गत गॅस उत्पादन वाढवलंय. शिवाय होर्मुझऐवजी इतर मार्गानं केलेली आयात याचा सिलेंडर्सच्या पुरवठ्यावरती चांगला परिणाम दिसून आलाय. तसंच पॅनिक बाईंग करणाऱ्यांची संख्याही चांगलीच घटली आहे. सरकारी आकड्यानुसार काल एका दिवसामध्ये ऑनलाईन बुकिंगचा आकडा 77 लाखांवरती आलाय, म्हणजे कमी झालाय, ही जमेची बाजू आहे. शिवाय आजच हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत शिवालिक नावाचं जहाज गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती पोहोचलंय. आता तुम्ही असं म्हणाल की एका जहाजानं किती असा फायदा होणार आहे, तर ऐका. आज आलेल्या शिवालिकमध्ये 47,000 मेट्रिक टन LPG असणार आहे. आता आधी आणखीन एक आकडा सांगते. आपल्या देशामध्ये दिवसाला जवळपास 60 ते 70 हजार मेट्रिक टन गॅस पुरवठा लागतो. आता त्यावरून सर्वसाधारणपणे अंदाज लावला तर आज आलेल्या शिवालिक जहाजामुळे फायदा नक्कीच होईल. या जहाजातून 20,000 मेट्रिक टन LPG मुंद्रा बंदरामध्ये उतरवण्यात येणार आहे. त्यानंतर हे जहाज मंगळुरूला जाईल आणि तिथे उरलेला LPG उतरवण्यात येणार आहे. आता असं असलं तरी आज पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मांनी एक आवाहनही केलंय. मैं दोबारा से वही बात दोहराऊंगी कि स्थिति अभी चिंताजनक है, लेकिन हमारे डोमेस्टिक LPG कंज्यूमर्स को LPG की सप्लाई की जा रही है और डिस्ट्रीब्यूटरशिप्स पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है.
मैं आपको ये भी बताना चाहूँगी कि आपके माध्यम से हम बार बार कंज्यूमर से अपील कर रहे थे कि ऑनलाइन बुकिंग करें। उसकी वजह से ऑनलाइन बुकिंग में इंक्रीज़ हुआ है और कल के डाटा के हिसाब से लगभग 90% बुकिंग्स हैव बीन ऑनलाइन। आणि आज पत्रकार परिषदेमध्ये बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयानं होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अडकलेल्या जहाजांची माहिती दिली। त्यामध्ये LPGचे 6, LNGचा 1, कच्च्या तेलाची 4, औषधांचं 1 आणि इतर मालवाहू अशी एकूण 22 जहाजं होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये सध्या भारताची अडकलेली आहेत आणि त्यावरचे सगळे खलाशी सुखरूप असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थोडंसं राजकारणाकडेही वळूया। आज सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी गॅस तुटवड्यावरनं निवेदन द्यायला सुरुवात केली। एलपीजी संकट की और आपका ध्यान, सरकार का ध्यान खींचना चाहता हूँ। एलपीजी संकट को पूरे देश में हाहाकार मचा हुआ है। अगर सरकार की दावा सच होता और व्हीकल की खरीद से कमी की भरपाई हो गई होती तो इतनी पाबंदी क्यों लगती? आपने एलओजी को दामों में बढ़ोतरी किस आधार पर किया और ये भी लोगों को मालूम नहीं है। त्यात आता काय झालं की खरगेंना दिली होती 3 मिनिटं, त्यातही त्यांनी सिलेंडरच्या मुद्द्यावरनं सरकारला घेरलं आणि आपलं निवेदन जवळपास 6.25 मिनिटं चालवलं। मग काय, सत्ताधारी बाकावरनं आधी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खरगेंना सुनावलं तर JP नड्डांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। मुझे दुख है कि हमारे विपक्ष, विशेष करके इंडियन नेशनल कांग्रेस, यह विपत्ति काल में भी देश में राजनीति करने से पीछे नहीं हटता और ये जनता को उकसाने का काम कर रहे हैं। दे आर इंसाइटिंग द पीपल ऑफ द पीसफुल पीपल ऑफ द कंट्री। तर देशाला बसत असलेल्या युद्धजळांबद्दल मी तुम्हाला सांगितलं, शिवाय त्या निमित्ताने जे राजकारण होतंय केंद्रामध्ये तेही आपण पाहिलं। आता जरा राज्यात येऊया आणि राज्यात काय परिस्थिती आहे तेही सांगते। गेले 17 दिवस हे युद्ध सुरू झाल्यापासून सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापासून ते व्यवसायाबद्दल परिणाम झालाय काय ते आता मी तुम्हाला सांगते। खरं तर गॅसच्या या झळा खवय्यांच्या जिव्हाळ्याचा तसाच श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांच्या आवडीच्या वडापावला बसलेल्या आहेत। मुंबईतला प्रसिद्ध भाऊ उपहारगृह इथला वडापाव इज टू डाय फॉर, पण त्यालाही गॅस टंचाईचा फटका बसलाय। हे उपहारगृह तर आजपासून बंद आहेच, पण भाऊ उपहारगृहाच्या मुंबईतील सगळ्या शाखा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खवय्येगिरीचं कर्जत मधलं असंच एक प्रसिद्ध हॉटेल म्हणजेच ठाकरे वडापाव, पर्यटकांमध्येही हे फेमस आहे आणि इथल्या मालकांनीही चुलीवर केवळ मिसळ बनवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता इथल्या ताटातनंही वडा गायब होणार आहे। पुणे शहरामध्ये जोशी वडेवाल्यांनी डोसा बनवणं आधीच बंद केलं होतं, आता त्यांनी इतर शहरातल्या शाखा सुद्धा गॅस टंचाई असेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। अहो इतकंच काय, तर या गॅस टंचाईचं सावट प्रसिद्ध देवस्थान, यात्रा, जत्रा, उरुसात मिळणाऱ्या महाप्रसादावरती होण्याची भीती वर्तवण्यात येते। त्याचंच एक उदाहरण म्हणजे अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीचा गणपती इथं मिळणारा महाप्रसाद बंद करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होणारा भैरवनाथ उत्सव, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या सप्ताह सोहळ्यामध्ये भाविकांना महाप्रसाद मिळणार की नाही असा प्रश्न या क्षणी तरी उद्भवलेला आहे। शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते गजानन महाराजांचं समाधीस्थळ आणि त्यानंतर लगेच आठवण होते ती शेगावच्या कचोरीची। ती कचोरी मिळतेय, पण आता गॅस टंचाईमुळे ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत। अनेक ठिकाणी शिवभोजन थाळ्यांवरती, विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणावरती, त्यांच्या मेन्यूवरती जोरदार परिणाम दिसायला लागलाय। आपण वडापावला लाईफलाईन बोलतो मुंबईची, त्याचं कारणच ते आहे, कारण स्वस्त भेटतं, लवकर भेटते
हे तर आलं की स्वच्छ वडापाव, चांगला वडापाव नेहमी खायला भेटतो आणि आज नाही तर खूप म्हणजे हाल चालले. घ्यायला आलो होतो समोसा आता इथे, पण त्यांनी म्हटलं की समोसा आणि काही ते तळलेले पदार्थ नाही आहेत, मग आम्ही आता चहा घेऊनच इथून निघणार आहे बस. नेमकं माझं खूप मन झालं होतं, मी सकाळपासून विचार करू इथे येणार, समोसा खाणार, आणखी नंतर परत जाणार, पण समोसा मिळाला नाही. त्याच्यामुळे मी आज समोसा खाणंच रद्द केलं आहे. उधर से आया था इधर भाजी पाव खाने के लिए, गैस का प्रॉब्लम है, उसके कारण मिसाल पाव खाना पड़ता है. यांनी भाव वाढवले आणि त्या युद्धामुळं कसं यांच्यावर म्हणजे बाकी लोकांवर खूप असर पडला आणि त्याच्यामुळं हे बाकी असाधारण माणसाला हे भोगा लागून राहिलं. सध्या तर आमच्याकडे जेवढे आयटम आहेत तेवढे तर आम्ही काय पूर्ण देऊ शकत नाही. साऊथ इंडियन नाश्ता पूर्णपणे बंद केला आहे. पोहे का प्रेमी रेट बढ़े रेट कम हो उसको कोई फर्क नहीं पड़ता. पोहे का प्रेमी कितना भी रेट हो जाए, आशीष कितना भी रेट कर दे, पोहे का प्रेमी पोहा खा के जाएगा. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्याचबरोबर चाकरमानी जे खानावळीतल्या जेवणावरती अवलंबून असतात आणि शिवाय संध्याकाळच्या नाश्त्यावरती सुद्धा बाहेरच्या वडापाव समोस्यावरती अवलंबून असतात, अशांना काय सध्या सामना कसला करावा लागतो हे आपण पाहिलं. ही गॅस टंचाई आणि याच अनुषंगाने जे इतर राजकीय मुद्दे त्याच्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. मी दोघांचंही गेस्ट सेंटरमध्ये मनपूर्वक स्वागत करते. केशवजी, तुम्ही बघितलं मुंबईकरांचा लाडका वडापाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी नाश्त्याचा हक्काचा जो पदार्थ असतो, अगदी सर्वसामान्यांचा, कोणाकोणाचं जेवणही असतं, तो हळूहळू गायब व्हायला लागलेला आहे. पण हा मुद्दा लक्षात घेता विरोधकांचा आता एक आक्षेप आहे की ह्याच्यावरती सर्वपक्षीय बैठक का नाही घेतली जाते, नक्की का सरकार याबद्दल सकारात्मक पाऊल घेत नाहीये? सुप्रिया सुळेंनी जे म्हटलंय तो तुम्ही ऐकलंच असेल आज. पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की आता ज्या प्रकारच्या गोष्टी झाल्यात, खरं म्हणजे जे इंधनावरती जो ताण आलाय तो एकूण सगळ्या जे युद्ध परिस्थिती जगामध्ये आहे त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे जगातले अनेक देश या अशा प्रश्नाला आता सामोरे जात आहेत. यापेक्षाही गंभीर पद्धतीने त्यांना काही पावलं उचलायला लागत आहेत. या जगाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतात मात्र आजही गॅस जी विरोधकांकडनं निर्माण केली जाते किंवा अशी एक भीती घातली जाते आणि ज्यातून काही प्रमाणामध्ये एकदम अचानक गॅसच्या सिलेंडरमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात आली आणि त्याच्यात एक टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला. खरं म्हणजे भारतामध्ये यापूर्वी कोरोनासारखं संकट आपण बघितलं. अत्यंत जगामध्ये जी विकसित राष्ट्र होती ती सुद्धा या कोरोनासारख्या संकटामध्ये ज्यावेळी अडचणीत सापडली होती त्या पार्श्वभूमीवरती भारताने कोरोनाची परिस्थिती कम्पॅरेटिव्हली, एकही माणूस मृत्यू होणं दुर्दैवी आहे, पण भारताने कम्पॅरेटिव्हली विकसित देशाच्या तुलनेत खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. नरेंद्र मोदीजी त्यावेळी नेतृत्व करत होते. माझं पूर्ण होतं कारण विषय नीट गंभीर आहे. दुसरं, तशीच परिस्थिती आता सुद्धा जी निर्माण झाली ते बाहेर आपल्यावरचं संकट आहे. या संकटात सुद्धा आपण खरं म्हणजे विरोधकांचं हे पहिल्या दिवशीचं कर्तव्य होतं. आज 17 दिवस युद्ध सुरू झालं, 17वा दिवस आला. आज सुप्रियाताईंना असं वाटतं की अशा प्रकारे सरकारने बैठक घेतली पाहिजे, पण त्याच्यावर पहिल्या दिवशीपासून काँग्रेस असेल किंवा उभाठा इथं असेल यांनी एक प्रकारचं कसं प्रचंड काहीतरी संकट आहे आणि ते गॅस संपूनच जाणार आहे, पेट्रोल संपूनच जाणार आहे, अशा प्रकारच्या हकाट्या माजवायला सुरुवात केली. देशाकडे फक्त 3 दिवस पुढे एवढा गॅस पुरवठा, 2 दिवस पुढे एवढंच पेट्रोल आहे, अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या. आज 17 दिवसानंतरही देशामध्ये पेट्रोल सगळ्यांना मिळतंय, सिलेंडर सुद्धा. म्हणजे त्यातले अनेक मी उदाहरण देऊ शकतो. कधी तुम्ही म्हणत असाल की बुक केल्यानंतर ना काही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला सिलेंडर मिळाला असेल, म्हणजे तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही नाही पण अनेक जण असेल. त्यामुळे सिलेंडर, घरगुती सिलेंडर लोकांना मिळतोय. असं आहे की व्यावसायिक पद्धतीच्या सिलेंडर. पण केशवजी, एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता ज्या मोठमोठ्या रांगा दिसत आहेत, पेट्रोलच्या बद्दल पॅनिक आहे वगैरे सगळं ठीक आहे, केवळ विरोधकांच्या बोलण्यामुळे असं सगळं घडतंय? याच्यामध्ये कुठेही तुटवडा नाही गॅसचा आपल्याकडे? असं मला सांगा ना, मानवी स्वभाव आहे की अशा पद्धतीने जर असं काही संकट समोर दिसलं तर आपण तातडीने त्याचं आपल्यासाठी पुढच्या काळासाठी सुरक्षित करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा आपला मानवी स्वभाव आहे, दोष काही नाहीये. त्यामुळे जर असं काही होऊ शकतं, ज्या क्षणी असं कोणीतरी बोललं अरे बा कधी उद्या काही झालं तर काय करा, एक सिलेंडर आत्ताच बुक करून ठेवा, आत्ताच ताबडतोब घेऊन ठेवा, असं जर लोकांना वाटलं तर चूक काही नाहीये.
फक्त माझं असं म्हणणं आहे की जे आज 17 दिवसानंतर सुप्रियाताईंना जे सुचलं की सरकारने जर बैठक बोलावी, हे गेले 17 दिवस त्याच्यावर सगळी स्टेटमेंट काढून बघा काँग्रेस आणि उभाटा गटाची. नाही, त्या आधी सुद्धा बोललेल्या होत्या, परंतु आज त्यांनी खूप असर्टिव्हली ते सांगितलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. अतुलजी, पट्ट्यात काय हे सगळे तुमच्याकडेच बोट दाखवत आहेत पुन्हा एकदा सत्ताधारी? बंद केली ना राम रसोई जी आहे ती, आम्ही अफवा पसरल्यामुळे तिथे सिलेंडर पोहोचून नाही राहिले आणि त्याच्यामुळे राम रसोई बंद झाली. राम रसोई म्हणजे कुठली? अयोध्येचं गोष्ट आहे. आता हा भाऊ वडापाववाला जो आहे तो आमच्या अफवेमुळे त्यांनी बंद केला आहे. त्यांनी जास्त बुक करून ठेवले सिलेंडर आणि जास्त बुक करून ठेवल्यामुळे त्याच्याकडे एवढा गॅस झाला की त्याला नाल्यात मध्ये त्यांनी आता पाईप टाकलेला आहे. नाल्यातून गॅस जे आहे ते नवीन एक संशोधन, एक मोठे वैज्ञानिक आपल्या देशात त्यांनी सांगितलेलं होतं, तर ते करण्यावर आलेले आहे भाऊ लोक. असं आहे की देशामध्ये जेव्हा संकट येतं आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये, तेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवून सर्वांना माहिती दिल्या जाते, सर्वांना अवगत केलं जातं की अशा अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि आपल्याला अशा अशा अडचणी येऊ शकतात. पण हे सरकार सातत्यानं खोटं बोलतं, आमच्याकडे इतकं काही प्रॉब्लेम नाही आहे. मग 80,000 करोड टन म्हणजे फक्त 56 लाख सिलेंडर जर कन्वर्ट केलं 14.2 किलोग्रामनी आपण जर कन्वर्ट केलं तर ते 56 लाख सिलेंडर होतात. 60 लाख सिलेंडर आपल्याला दिवसाला लागतात आपल्या देशामध्ये. 33 करोड सिलेंडर आपण वापरतो फॅमिलीज. तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर सातत्यानं दिशाभूल करण्याचं काम केलं. आता कोरोनाचं संकट बघा, सुप्रीम कोर्टात आता 3 दिवसापूर्वी यांनी सांगितलं की लोकांच्या मरणाला आम्ही जबाबदार नाही आहे. वॅक्सिनमुळे लोक हार्ट अटॅकनी वेगवेगळ्या पद्धतीने ब्लड क्लॉटिंगमुळे लोक मरतात आहे, पण त्याला आम्ही जबाबदार नाही, कारण वॅक्सिन घेणं हे कंपल्सरी नव्हतं. कोणी सांगितलं होतं की फ्लाईट तुम्हाला ट्रॅव्हलिंग करता येणार नाही, तुम्ही वॅक्सिन घेतल्याने बाहेर येता येणार नाही, कोणी सांगितलं होतं? वॅक्सिन कंपल्सरी. पण आपण अतुलजी, आपण मागे जायला नको, आपण आता सध्याच्या टंचाईबद्दल बोलूया. ते मुळात घेतलं पाहिजे. केशवजी, येते मी तुमच्याकडे, अतुलजींना बोलणं पूर्ण करू देत. मी कोणाच्या मदत बोलत नाही, त्यामुळे मला बोलू द्या. बोला. कशा पद्धतीने लाश वाहल्या गेल्या, कशा पद्धतीने लाश मेलेल्या लोकांची संख्या जपली गेली आणि कशा पद्धतीने सिलेंडर मिळाला नाही, म्युकोरमायकोसिसचे कसे इंजेक्शन भेटले सगळ्यांनी पाहिलं. आज गॅस सिलेंडरची परिस्थिती अशी आहे की ही फ्लॉड फॉरेन पॉलिसी, चुकीच्या पद्धतीनं विदेश नीती केल्यामुळे हा परिस्थिती आली. आपल्या ग्लोबल साऊथ मध्ये आपण एकटे पडलेलो आहोत. आपलं जर रशिया आणि इराण सोबत जर व्यवस्थित संबंध राहिले असते आणि इस्रायलला आपण जो एकदम ओपन सपोर्ट केला, ही आपली पॉलिसी कधी राहिली नाही. त्याच्यामुळे इराणनी आपल्यावर अशी बंदी घातली. शेवटी इराणचे अँबॅसेडर त्या दिवशी इंटरव्ह्यू मध्ये सांगत होते की भारतातले लोक मात्र आमच्या पाठीशी उभे राहिले. आता त्यांना करेक्ट करावं लागली पॉलिसी. भारतातले लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, त्याच्यामुळे आम्ही भारतातल्या लोकांच्या विरोधात जाणार नाही. त्याचंही क्रेडिट घ्यायचं, याचंही क्रेडिट घ्यायचं. इस्रायलमध्ये जाऊन डान्स करायचा, गाणे म्हणायचे ट्रम्पला पुश करण्यासाठी, आणि इकडे गॅस टंचाई झाली, पेट्रोल टंचाई झाली तर वेगळंच काहीतरी सांगायचं. हळूच कारण 60 रुपये किंमत वाढवून टाकली. 60 रुपये दो आता निवडणूक आल्या आहेत, 2 सिलेंडर फ्री मिलेंगे माघ में आणि पाग में, आणि नंतर मग निवडणूक झाली की कोणाला द्यायचं नाही. अशा पद्धतीचे कामं हे खोटे नाटे कामं करत असतात. त्याचा परिपाक आणि त्याचा परिणाम जो आहे तो ह्या देशावर आलेला. आणि परिस्थिती आता आपण फक्त आपल्या गरजेच्या फक्त 32% आपण प्रोड्यूस करतो. 58%च्या जवळपास जे आहे 58% आपल्याला आयात करावं लागतं. आणि अशी परिस्थिती असताना आज हिंदू मुस्लिम राजकारण अतुलजी, नक्की आपण मी तुमच्याकडे पुन्हा येते. आपण वेळेचं नियोजन करूया, दोन्हीकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. केशवजी, आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये मात्र सातत्याने गेले काही दिवस हळूहळू बदल घडलेला आहे, हे मात्र सर्वसामान्य जनतेने पण बघितलंय. तर त्यामुळे त्या मुद्दा आणि त्याचबरोबर इतर जे त्यांचे मुद्दे त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? किती माणसांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा द्वेष करावा हे काँग्रेसच्या प्रवक्त्या, काँग्रेसच्या राहुल गांधींपासून सगळीकडे आपल्याला दिसतं. खरं म्हणजे आजही गेले 3 महिने सातत्याने, आणि मला माहिती आहे की जाणीवपूर्वक उल्लेख करतो ट्रम्पच्या काय त्या ट्विट नंतर, गेले 3 महिने सातत्याने आपण रशियाकडून तेल घेतोय, त्यात कुठेही कपात झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण द्वेषाचा चष्मा काढला काँग्रेसनी तर दिसेल. याच इराणनी आपल्याला आता आपल्याला जहाजं देण्याची परवानगी दिली. जहाजं आपली आली, तिथून बंदरात दाखल सुद्धा झाली, पण आमच्या डोळ्यावर मोदी द्वेषाचा गॉगल लागलेला आहे. त्यामुळे आम्हाला ते दिसणारच नाही. आम्हाला देशाच्या हितापेक्षा मोदींचा द्वेष करणं हे काँग्रेसचं डीएनए झालेलं आहे, आणि त्यामुळे अशा पद्धतीची वार्ता होतात. तिसरा मुद्दा, यापूर्वी सुद्धा ज्यावेळी खरं म्हणजे 1 मिनिट आता मध्ये बोलायचं नाही. तिसरा मुद्दा, या सगळ्याच्यामध्ये काय परिस्थिती हो काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये, जर आठवून बघा तुम्ही, तुमच्या आई वडिलांना आपल्या सगळे जुने आई वडिलांचे कार्यकाळ आठवून बघा. रॉकेलच्या काळ्या रांगा, गॅस सिलेंडरसाठी रांगा, तिथे काळा बाजार, हे सगळं चित्र होतं. आज सर्वसामान्य गोरगरीब गृहिणीला गॅस सिलेंडर पुरवण्याचं काम जर केलं असेल तर, पण केशवजी, एक तर परिस्थिती खूप वेगळी आहे, दोन घटना या परिस्थिती वेगळ्या आहेत. तुम्ही मला कमी वेळ का देता? ते निवांत भाषण चाललं ते ऐकत होतो. सुरुवात तुमच्यापासूनच केली मी, केशवजी, असं काय म्हणता तुम्ही? इतकं सविस्तर तुम्ही टाइम काढून बघा. तुम्ही मध्येच लगेच मला अडवत आहे.
तिसरं त्यातलं असं आहे की या ठिकाणी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा आज घरोघरी मिळणारा गॅस सिलेंडर जे आहे ते उपलब्ध आहे. ते तुम्ही बुक करून बघा. म्हणजे आजच्या घडीला गॅसचा तुटवडाच नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. आता जो काही टंचाईचा भार येतोय ती प्रायोरिटी लिस्ट आपण बदलली आहे. विलंब पण नाहीये लोकांना गॅस सिलेंडर मिळण्यामध्ये, विलंब पण नाहीये. मला माझं म्हणणं आहे की तुमच्या माझ्यापेक्षा 4 लोकांना आपण विचारून बघू किती दिवसात त्यांचा गॅस सिलेंडर आला त्यांनी बुक केल्यानंतर. पहिल्यांदा फार तर पहिल्यांदा त्याच दिवशी येतो, तर दुसऱ्या दिवशी आला, कारण एवढाच फक्त फरक पडलाय. ह्याच्या प्लेट काही झालेलं नाही. आजही 24 दिवसानंतर तुम्हाला बुक करता येतो, तो मिळतो. केशवजी, मग लोक रस्त्यावरती का उतरलेले आहेत? फक्त पॅनिक आहे त्याचं कारण आहे का? मी तुम्हाला सांगतोय की तेच सांगतोय की एकतर ज्या सार्वजनिक जो कमर्शियल गॅस आहे त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटी आणलेली आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आजही गॅस सिलेंडर तुम्ही स्वतः, म्हणजे मला माहित नाही कधी तुम्ही मुंबईत जात असल्यावर पीएनजी तुम्ही वापरत असाल, पण जे सिलेंडर वापरतात त्यांनी बुक केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आजही मिळतो. 24 तुम्हाला बुक करता येतो. पॅनिक जे काँग्रेसने केलं त्याचे हे दुष्परिणाम आहेत. हे त्याचा आहे. दुसरं 60 रुपयाचा उल्लेख, याच सरकारने 300 रुपये कपात केली होती गॅस सिलेंडर मध्ये भावामध्ये, ते विसरून चाललात तुम्ही. त्यामुळे असं की फक्त म्हणजे मोदी द्वेषाचा चष्मा लावायचा. त्याच्यात आपण नको पडायला, कारण आपण जर आपण किमतीचं कंपॅरिझन करत बसलं तर तो एक वेगळा विषय होईल. त्याच्यावरती नको जायला. आपला अगदी कमी वेळ आहे. मी अतुलजींकडे परत जाते. अगदी 1 मिनिट आहे, तुमची कन्क्लुडिंग कॉमेंट. छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांचे मित्र आम्हाला सांगतात आम्ही द्वेष करतो. देशाचा प्रधानमंत्री इस्रायलमध्ये जाऊन डान्स करतो, गाणं म्हणतो. हे म्हणतात आम्ही ते सत्य पुढे आणलं. डीओजे, डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने स्टॅम्प मारलेले कागदपत्रातून ते ईमेल पुढे आले. हे म्हणतात की आम्ही द्वेष करतो. 400 रुपयाचं सिलेंडर महाग होतं, 1200 रुपयापर्यंत यांनी वाढवलं, मग 200 रुपये कमी केलं आणि हे आम्हाला सांगत आहेत. तेव्हा सिलेंडर घेऊन बाहेर निघत होते. सगळ्या सिलेंडरवाल्या बाहेर गायब झालेल्या आता कुणीही दिसत नाहीये. त्यामुळे तुम्ही काही सांगू नका. सबसिडी तुम्ही कमी केली, सामान्य माणसाच्या वर बोजा टाकला. उज्ज्वला गॅस सिलेंडरचा दोघांनाही विनंती करते, दोघंही आपण शांत व्हा. मुद्दा असा आहे की आपण सातत्याने असं म्हणतोय दोन्ही बाजूने की राजकारण झालं नाही पाहिजे या मुद्द्यावरनं, परंतु बाहेरून बघताना मात्र सातत्याने दिसतंय की राजकारण होत आहे आणि आताही तेच होताना दिसतंय. कुठेतरी विषय घेऊन जायचा काहीतरी. मी सत्य बोलायला लागलो की यांना जोडतो. सत्य नाही. 410 रुपयाचा सिलेंडर महाग होता. हो नाही, आज एक 1200 सिलेंडर होतं, 1250. 100 रुपये. ठीक आहे. मला माझी विनंती आहे पुन्हा एकदा तुम्हाला की आपण भूतकाळात नको जाऊया. आपल्याला आत्ताचा वर्तमान काळातलं मोठं संकट, त्याचा सामना करायचा आणि या विषयापुरता आज आपण इथे थांबूया. दोघं इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पहिल्या प्रश्नावरती कौल काय आलाय महाराष्ट्राचा, आपण त्याच्यावरती एक नजर टाकूया. जाऊया पोल सेंटरला. देशातील गॅस तुटवड्यावरती संसदेत चर्चावेळी सुप्रिया सुळेंची मागणी आहे. 16,000 मतं याच्यावरती आलेली आहेत आणि 89% लोकांना वाटतंय की हो, अशा पद्धतीची चर्चा झाली पाहिजे संसदेत किंवा सर्वपक्षीय बैठक तरी झाली पाहिजे. 11% लोक नाही असं म्हणतात. विधानसभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयकावरती चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत केलेल्या वक्तव्यानं सभागृहामध्ये जोरदार राडा झाला. आव्हाडांच्या विरोधामध्ये सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाले. आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आव्हाडांना माफी मागायला लावली, म्हणजे तशी मागणी केली. सभागृहातील गोंधळ वाढला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आव्हाडांचं वक्तव्य पटलावरनं काढून टाकण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या आमदारांनी थेट आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली आणि सभागृहामध्ये घोषणाबाजी केली. या संपूर्ण गोंधळानंतर आव्हाडांनी अखेर माफी मागितली. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका अध्यक्ष महाराज. हे पटलावरनं काढून टाका. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना भाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असंही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय?
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. माझ्या शब्दाने जर कोणाची मनदुख, एक मिनिट, ऐकून तर घ्या. हे बघा, ऐकून घ्या. एक मिनिट थांबून घ्या. मी पालन दिलगिरी व्यक्त करतो. झालं ना, आता दिलगिरी व्यक्त केली. त्यांना संधी मिळाली होती की संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या माफी मागण्याची त्यांना संधी मिळाली होती. तरी पण अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागितली ना. सभागृहाची बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. चला, आवाज साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. आता अध्यक्ष महोदय, चला बस. अध्यक्ष यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. तर जितेंद्र आव्हाडांनी अखेर माफी मागितली. प्रचंड मोठा गोंधळ झाला. नक्की वक्तव्य काय होतं ते आम्ही दाखवू शकत नाही, कारण ते पटलावरनं काढण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्याय आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे गेस्ट सेंटरला अजूनही आहेत. खास त्यांना या विषयावरती आपण प्रतिक्रिया विचारणार आहोत. अतुलजी, तुमच्या खांद्याला खांदा लावून विरोधकाचं काम करणारे आणि त्याचबरोबर इतक्या महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी केलेलं हे वक्तव्य आणि त्यानंतर झालेला हा सगळा प्रकार, तुम्ही एक मित्रपक्ष आणि त्यातले नेते म्हणून तुम्हाला हे सगळं पटलं का? त्यांचं बोलणं योग्य होतं का चूक होतं? काय म्हणा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणी मित्र नाही, कोणी काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर अशी कोणी माहिती त्यांना दिली असेल किंवा अशी कुठून लिखित माहिती त्यांनी जर वाचली असेल तर त्याला जोड्याने मारलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा पद्धतीनं कोणी काही करेल अशी कोणाची अवकात नव्हती, कधी राहणारी नाही, कधी असणारी नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा निषेध करतो या गोष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुठली गोष्ट. पण उद्या जर भाजपने किंवा सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहाल या आंदोलनामध्ये, या विषयावरनं? पहिले त्या आंदोलनामध्ये ज्यांनी कुणी हे लिहिलं असेल, जी कोणती जमात असेल जी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महाराजांच्या बाबतीमध्ये काही काही लिहित असते, त्यांना जोड्याने आणलं पाहिजे. त्यांच्या विरोधात पहिले आंदोलन केलं पाहिजे. सगळ्या आंदोलनात आम्ही सोबत राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही. अतुलजी, पण तुमचे सहकारी नाना पटोले, तुमचे आमदार तिथे बसलेले दिसतात. त्यांनी कुठलाही निषेध तेव्हा केलेला दिसत नाहीये. त्यावेळेस सभागृहाचं कामकाज सुरू होतं, ते स्वतः माफी मागायला तयार झाले होते. मग तिथे काय बोलणार आहे? पण आम्ही त्याच्या समर्थनात नाही आहे, अजिबात नाही. पण ज्यांनी कोणी लिहिलं असेल असं, त्यांनी कुठून वाचलं असेल तर ते समोर आणलं पाहिजे. ज्यांनी लिहिलं असेल त्यांना जोड्याने मारलं पाहिजे. बर केशवजी, असं की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं ते पूर्णपणे निषेधार्ह नाही. या महाराष्ट्राला म्हणजे आपल्या सगळ्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या आपल्या देशाचं दैवत आहे. आज आपण आहोत त्यांच्यामुळे आहोत. आणि त्यांच्याबद्दल बोलताना आव्हाडांची जीभ झडली कशी नाही अशा पद्धतीचे विधान करताना, असा खरं तर मला प्रश्न पडलाय. प्रश्न असा आता लगेच त्याची सारवासारव आमच्या लोंढेंनी केली. छत्रपती शिवाजी कोणी बोललं नाही पाहिजे, पण त्यांना लिहून दिलं कोणी असेल तर ऐकून घ्या ना जरा. आता ऐकून घ्या. काँग्रेसची भूमिकाच आहे. पंडित नेहरूंपासून जे केलेलं आहे, पंडित नेहरूने छत्रपती शिवाजी महाराज. अतुलजी, आपण केशवजींना बोलायला देऊया. अतुलजी, हे काढू का मी आता? म्हणजे पंडित नेहरूंपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. अतुलजी प्लीज केशवजींना बोलू देत. अतुलजी प्लीज. त्यामुळे पंडित नेहरूंपासून शिवाजी महाराजांच्या नक्कीच महाराष्ट्राने, तुम्ही बोललेलं महाराष्ट्राने ऐकलंय अतुलजी. आता केशवजींना बोललं पाहिजे. दुसरं असं आहे की या ठिकाणी खरं म्हणजे आव्हाडांचा निषेध, आव्हाडांबद्दल उद्या आंदोलन करणार का या प्रश्नात ते मागे गेले. प्रश्न असा आहे माफी मागून ज्यांनी असं सांगितलं असेल, ज्यांनी असं लिहिलं असेल त्यांना तुम्ही जोडे आंदोलन करा. आपण बोलण्याला अक्कल आहे की नाही? आम्ही निषेध केला. नक्की मला असं वाटतंय तुम्ही आता जरी याच्यामध्ये वाद घालत असाल तरी सुद्धा एका विषयावरती तुमचं एकमत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कोणीही अशा पद्धतीचे उद्गार काढू शकत नाही. धन्यवाद, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल.
आणि यानंतर पुन्हा एकदा युद्ध आणि त्या संदर्भातल्या विषयाकडे आपण परतणार आहोत, युद्धभूमीकडे सरकणार आहोत। 17व्या दिवशी युद्धाची तीव्रता तितकीच आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक झालेली दिसतेय। काही दिवसच युद्ध टिकेल असं वाटणाऱ्या अमेरिकेला आणि इस्रायलला इराण सडेतोड उत्तर देताना दिसतंय। आजही इराणनं अमेरिका आणि इस्रायलच्या मित्र देशांवरती जोरदार हल्ले केले। हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीनं इराणनं संयुक्त अमिरातीतल्या धफरातल्या अमेरिकेच्या तळावरती हल्ला केला। त्याचबरोबर दुबई विमानतळाजवळही इराणनं ड्रोननं हल्ला केला। या हल्ल्यानंतर विमानतळ परिसरामध्ये भीषण आग लागलेली होती। या हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरनं दररोज फक्त एकच विमान उडेल असा निर्णय दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणानं घेतलाय। आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र डागली गेली आहेत, तर 3600 ड्रोन्स वापरलेत अशी माहिती इराणनं दिलेली आहे। असं असताना इस्रायलकडनं F-35I या लढाऊ विमानांचा या संपूर्ण युद्धामध्ये वापर करण्यात येतोय। जरा आता आपण बोलूयात अमेरिकेकडे, कारण युद्ध आम्ही जिंकलो असं म्हणणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना थेट इशारावजा धमकी दिली आहे। मित्र राष्ट्रांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडी ठेवायला मदत केली नाही तर नाटोचं भविष्य भयानक असू शकतं अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प आपण पाहूयात। We're always there for NATO. We're helping them with Ukraine. There's many, it's been a notion that it doesn't affect us, but we help them. It'd be interesting to see what country wouldn't help us with a very small endeavor, which is just keeping the Strait open. And by comparison, is a small. It's small because Iran has very little firepower left. Their missiles are down to a low number. You see, they're shooting very few. Many of them. And because we've decimated their manufacturing capability. Likewise, the drones are way down. They're down to about 20%, but they still have some. तर मित्र देशांनाच काय धमकी दिली आहे ट्रम्प यांनी आपण पाहिलं, ऐकलं। याच त्यांच्या धमकीच्या अनुषंगानं आम्ही आमचा दुसरा प्रश्न विचारलाय। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। इराण विरोधातील युद्धामध्ये अमेरिका एकटं पडत चाललंय असं वाटतंय का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। अजूनही तुम्ही वोट करू शकता। आता हा प्रश्न आम्ही का विचारलाय हे तुम्हाला मी सांगणारच आहे। त्यापूर्वी सोप्या भाषेत आणि सोप्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया की डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र देशांनी काय उत्तरं दिली आहेत। जाऊयात मीडिया सेंटरला। तुम्ही आम्हाला साथ देणार का? ट्रम्प यांनी विचारलं होतं। ऑस्ट्रेलिया म्हणालं नाही, जपान म्हणालं नाही, दक्षिण कोरियाने विचार करून सांगू असं सांगितलेलं आहे, इटलीने नाही म्हटलेलं आहे, फ्रान्सने नाही म्हटलेलं आहे। खरं तर खंदा मित्र ब्रिटननेही विचार करून सांगू असं म्हटलं। खरं तर ब्रिटनवरती थोडीशी खप्पा मर्जी झालेली आहे ट्रम्प यांची। तर हे शॉर्ट आणि क्रिस्प होतं, पण नाटो देश आणि अमेरिकेच्या मित्र देशांनी कशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर दिलंय ते आपण पाहिलेलं आहे। पण नाटो काय आहे हेही सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे। दरम्यान ट्रम्प यांनी आणखीन एक दावा नुकताच केलेला आहे आणि युद्ध लवकरच संपेल असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे। थोड्याच वेळात म्हणजे रात्री 10:15 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। माफ करा, 10:15 वाजता रात्री ट्रम्प यांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते काय सांगतायत याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असेल। आणि दरम्यान याच मुद्द्यावरती आधारित, या युद्धावरती आधारित जो आपला दुसरा प्रश्न होता त्याचा कौल आपण जाणून घेऊयात। जाऊयात पोल सेंटरला। एकूण 9000 मतं या प्रश्नाला आलेली आहे आणि या युद्धामध्ये अमेरिका एकटं पडत चाललंय असं वाटतंय का? याच्यावरती 80% लोक म्हणतायत होय, अमेरिका एकटं पडत चाललंय आणि 20% लोकांचं मत नाही असं आहे।
याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.